नमस्कार मित्रों, मैं प्रोफेसर डॉक्टर दिनेश गुप्ता फिर आ गया हूं कल्याण के एक ऐसे ज़बरदस्त वर्कशॉप में जहां पर इको फ्रेंडली गणेश, बहुत सारे अलग अलग प्रकार के इको फ्रेंडली गणेश के बारे में आपको पता चलेगा। मैं हूं अभी कल्याण के वर्टेक्स, ये देखिए मेरे सामने वर्टेक्स का ये गेट है और वर्टेक्स के एकदम सामने श्री गणेश ई गणेश का जो ये वर्कशॉप है, यहाँ पर सारे अलग अलग जो गणपति है, गणपति बप्पा आपको मिलते हैं। प्रथम पूजनीय जो गणेश जी हैं, और ये एक ऐसे भगवान है जो पूरे परिवार के साथ हैं। पूरे परिवार के साथ यही एक भगवान है जिनका परिवार है, जिनके नाना है, जिनके नानी है, जिनके माता है, जिनके पिता है, जिनके ताऊ जी हैं, जिनके चाचा जी हैं, सारे के सारे लोग, जिनके लड़के हैं, जिनके बहन है संतोषी माता, तो अलग अलग जिनका पूरा परिवार है। और ऐसे ही गणेश जी का बहुत बड़ा त्यौहार महाराष्ट्र में मनाया जाता है, और जिस तरह से त्यौहार मनाया जाता है उसी तरह से गणेश मूर्ति की मांग भी बढ़ जाती है। और जिस तरह से सरकार ने अलग अलग योजनाएं बनाई हुई है, हमारे साथ मीनल लेले जी हैं और आज आपण त्यांना भेटणार आहे। नमस्कार मीनल लेले ताई। नमस्कार ताई, कसे आहात? अच्छा, तर आपल्याकडे जे आपण जे मूर्ती बनवताय त्याची काय खासियत आहे? म्हणजे मूर्ती तर खूप ठिकाणी मिळतात, पण मी असं ऐकलेलं आहे का तुम्ही काय विशेष, म्हणजे तुमच्याकडे काय विशेष प्रकारचे मूर्ती तुम्ही असं डिझाईन करतात जे पर्यावरण पूरक असं काही तुम्ही ते बनवतात? तर थोडं आमचे जे ऑडियन्स आहे। येस, आमच्याकडे मेन म्हणजे आम्ही इको फ्रेंडली गणपती तर करतोच, पण इको फ्रेंडली बरोबर आम्ही फक्त इको फ्रेंडली नाही, इको फ्रेंडली मटेरियलमध्ये व्हरायटी देतो। हे जनरली लोकांकडे ना पॅटर्नमध्ये व्हरायटी असते, म्हणजे पॅटर्न म्हणाल तर गणपतीचा दगडूशेठ हलवाई, लालबाग असे अनेक पॅटर्न आहेत, विविध पॅटर्न आहेत, त्याच्यामध्ये अशी व्हरायटी असते। आणि आमच्याकडे त्या पॅटर्न बरोबरच मटेरियलची व्हरायटी असते। मटेरियलची व्हरायटी म्हणजे आमच्याकडे पहिले तर शाडू मातीचा गणपती आहे, त्याचबरोबर लाल मातीचा गणपती आहे, त्याच्यानंतर शाडू माती इकडे दाखव, लाल मातीचा गणपती आहे तो आणि गोमेजा म्हणजे शेड मातीचे गणपती आहेत। आणि शिवाय कागद लगद्यामध्ये एकदम हलक्या वजनाच्या मूर्ती की जे तुम्ही खूप आरामात 2 फुटाचा गणपती एक माणूस आरामात उचलू शकतो। कारण जनरली शाडू मातीचा गणपती उचलायला 2-4 माणसं लागतात, पण इथे एक माणूस पण पेपर वेस्टचा 2 फुटाचा गणपती आरामात उचलू शकतो। अशी मटेरियलची व्हरायटी आम्ही देतो। मीनल लेले मॅडम, तुम्ही किती वर्षापासून तुम्ही हे सेवा देताय तुम्ही कला क्षेत्रामध्ये? जवळजवळ आता आम्हाला 18 वर्ष होतील। मित्रों, एक चीज़ बताना चाहता हूँ मीनल ताई के बारे में कि इन्होंने उस समय जब ये गणेश किसी को पता नहीं था, ये पर्यावरण पूरक गणेश किसी को पहले पीओपी का, म्हणजे पहिले पीओपीचा जे गणेश आपल्याला मूर्ती मिळायचं तेव्हापासून तुम्ही या, म्हणजे तुम्हाला अगोदरच दूरदृष्टि, यानी मैम का जो दूरदृष्टि है बहुत ज़बरदस्त है कि इन्होंने 18 वर्ष अगोदरच, कारण मला माहिती आहे तुमचं एक वर्कशॉप अजून एक ते काळा तलाव कल्याणमध्ये काळा तलाव तिथे एक होता, पण आता मॅडमनी ते वर्कशॉप सुरू केलेलं आहे। आणि खूप चांगलं आहे की इन्होंने, जो अच्छी बात है कि इन्होंने अलग अलग मटेरियल, इको फ्रेंडली मटेरियल जो है, जैसे शालू का माटी है, लाल माटी है, चेन माटी है, और साथ में जो कागज़ का लगदा होता है उसको गीला करके उससे मूर्ति को साँचे में डाल के मूर्तियाँ बनाई जाती है। म्हणजे खरंच ते तुम्ही जे काहीतरी इनोव्हेशन केलेलं आहे ते खरंच खूप चांगलं आहे। या वर्षी कसं तुम्हाला म्हणजे रिस्पॉन्स कसं मिळत आहे? रिस्पॉन्स चांगला आहे। म्हणजे लोकांना, बरेचशा लोकांना जे पहिल्यांदा येतात त्यांना पण नवल वाटतं की अरे ते पॅटर्नची नाही तर मटेरियलची पण व्हरायटी, आणि जे मनापासून ज्यांना पर्यावरणपूरक गणपती हवे असतात ना त्यांना तर इथे ते खूप खुश होतात। कारण मला अजून माहिती नाही की कल्याणमध्ये अशी व्हरायटी अजून कुठे एवढी मटेरियलची मिळते। म्हणजे शाडू मातीचे गणपती बऱ्याच ठिकाणी मिळतात किंवा पीओपीचे मिळतात, पण अशी मटेरियलची व्हरायटी कुठे आहे असं मला माहिती आहे। जे इथे नव्याने येतात त्यांना खूप छान। आमचे जे कल्याणकर आहेत त्यांच्यासाठी खूप चांगली गुड न्यूज आहे। ताई, तुमचा जे अनुभव होता, म्हणजे तुम्ही पण इथे तुमचं, म्हणजे हे या वर्कशॉपमध्ये तुमचं पण काही ना काही थोडा हातभार आहे। मी बघत होतो तुम्ही तिथे डिझाईन करत होते, कसा अनुभव तुमचा आहे या वर्कशॉपमध्ये? मी गेली 6-7 वर्ष शिकली, काम करते, म्हणजे मी शिकली यांच्याकडे रंग करण्यासाठी आली होती, आणि त्याच्यामधून मी शिकत गेली। आता आमच्याकडे बरेच पॅटर्न आहेत, तुम्ही जसं सांगितलं की गोमय, लाल माती,
शाडू माती आणि कागद लगदा. कागद लगदा. हो, कागद लगदा हा बेस्टच आहे, कारण की तो आम्ही दोघी इझिली, हा 3.25 फुटाची आहे ती, आम्ही दोघी इझिली उचलू शकतो म्हणून. आणि शाडू मातीचे सुद्धा बरेच ऑप्शन आहेत. आणि गोमय जर तुम्ही बघायला गेलात तर मोस्ट ऑफ गोमय हे एवढी व्हरायटी तुम्हाला कल्याणमध्ये खूप रेअरली कोणाकडे चुकून मिळालं तर, अदरवाईज ते आमच्याकडे जास्त व्हरायटी आहे. जे आपण जे कलर वापरतोय ते कलर पण म्हणजे ते पण पर्यावरणपूरकच आहे का? आणि पूर्ण त्याच्यावर अजून एक मेसेज आहे की बेसिकली कसं होतं की आम्ही वॉटर बेस्ड कलर वापरतो, पण सोनेरी कलरला आपल्याकडे ऑप्शन नाहीये. म्हणजे सोनेरी कलर आहे मार्केटला इको फ्रेंडली, पण तो खूप कॉस्टली आहे की जो आपण गणपतींसाठी वापरू नाही शकत, कारण तो जो वापरला तर गणपती आम्हाला या रेटला विकता येणं शक्य नाही आणि ते कोणाला परवडणार नाही, प्राइस खूप. त्याच्यामुळे आम्ही लोकांना त्याच्यावर अजून एक मेसेज देतो की गणपती हा कुठल्याही नैसर्गिक स्तोत्रामध्ये विसर्जन न करता तुम्ही घरी स्वच्छ सुंदर पाण्यात टबामध्ये विसर्जन केलात तर तो गणपती छान पाण्यात एक तर विसर्जन होतं, मनाला समाधान मिळतं. आणि तिसरी गोष्ट अशी की आता शाडू माती जी आहे ही पण नैसर्गिक माती आहे, ही पण आज ना उद्या सगळ्यांनी जर शाडू मातीचे गणपती वापरायचं ठरवलं तर कमी पडणार आहे. तर ही माती रिसायकल्ड होते, तर ही माती तुम्ही परत मूर्तिकारांना आणून दिलीत तर त्याची परत गणपती बनवता येतो. आणि शेण आणि जी लाल माती आहे ते तुम्ही झाडांना घालू शकता. म्हणजे कुठेही माती फुकट जात नाही, गणपतीची विटंबना होत नाही. त्यामुळे आमच्या गणेश भक्त जे आमच्याकडनं गणपती घेतात त्यांना हा मेसेज असतो. आणि नॉट ओन्ली मेसेज, आमचे गणेश भक्त खरंच जेन्युअनली पर्यावरणवादी आहेत म्हणा हरकत नाही, की माझ्याकडे 350-400 लोक गणपतीची माती परत आणून देतात. रिअली म्हणजे खूप चांगलं मेसेज तुम्ही दिलेलं आहे. आणि खरंच मला एक जो इथे नवीन मेरे को यहाँ पर एक जो अच्छी चीज़ देखने को मिली, जो शेन माती जिसको बोलते हैं, ये मैंने अपने लाइफ में पहली बार, यानी इसमें ऐसा है कि अगर इसको हम गीला करेंगे, हम गमले में डाल देंगे, गमले में डाल के अगर इसके साथ एक बीज डाल देंगे सूर्यमुखी का या कोई भी बीज डाल देंगे, ये खत का यानी ये खाद का काम करेगा. और ये खाद जो है ये उस पेड़ को और पूरक बनाएगा, उस पेड़ को वो और मजबूत बनाएगा. तो ये सारी चीज़ें देखने को मिली. जैसे लाल मिट्टी आप देख रहे हैं मित्रों, गणेश ये जो त्यौहार है मित्रों, गणेश जी का जो त्यौहार है ये हर्ष उल्लास का त्यौहार है. महाराष्ट्र में सबसे ज़ोर शोर से मनाया जाता है. इसे ज़ोर शोर से ही मनाना चाहिए. कहीं कोई क्योंकि आस्था का, जैसे कि जहाँ आस्था आता है ना वहाँ पे फिर उसके लिए कोई ऑप्शन नहीं रहता है. ये आस्था का विषय है मित्रों. आप सभी के जीवन में भगवान गणेश कृपा करे, आपकी मनोकामना इस साल पूरी होए. इसी के साथ मैं प्रोफेसर डॉक्टर दिनेश गुप्ता मीनल लेले मैडम के साथ साइन अप हो रहा हूँ कल्याण से ई गणेश ये वर्कशॉप से. अगर विजिट करने का मौका मिले तो नीचे जो नंबर दिए हैं इस नंबर पे आप संपर्क कर सकते हैं. मैं प्रोफेसर डॉक्टर दिनेश गुप्ता फिर मिलूंगा नई वीडियो में. तब तक के लिए धन्यवाद.